सुपर हेल्दी अँड सुपर टेस्टी चना मसाला, रेस्टॉरंट स्टाईल टेस्टी चना मसाला. घरच्या घरी तयार करा रेस्टॉरंटसारखा स्वादिष्ट आणि चमचमीत चना मसाला, ज्यामुळे तुमचं जेवण होईल अधिक चवदार आणि पौष्टिक. इतका मस्त सुवास दरवळतोय, आहा क्या बात है. तुम्ही टेक्स्चर पहा, एकदम परफेक्ट टेक्स्चर आले आहे. आपल्याला रेस्टॉरंट आणि धाब्यावर मिळतो ना, अगदी तशीच कन्सिस्टन्सी आली आहे आणि तसाच रसरशीत झाला आहे. चणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. चणे खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, तसेच वजन कमी करण्यासाठी मदत होते. चणे मधुमेहासाठी देखील खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे रोजच्या आहारात चण्यांचा वापर नक्की करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मनीषाज रेसिपी वर्ल्ड. चॅनेलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चना मसाला बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. भिजवलेले चणे आपण 2 कप घेतले आहेत. हे चणे किंवा हरभरे आपण 7 ते 8 तास भिजवून घेतले आहेत. 2 कांदे घेतले आहेत आणि 2 टोमॅटो घेतले आहेत. लसूण 10 ते 12 पाकळ्या घेतला आहे आणि अद्रक 1 इंचाचा तुकडा घेतला आहे. मीठ 1 टीस्पून, काश्मीरी लाल मिरची पावडर 1.5 टीस्पून, धने पावडर 1 टीस्पून, हळद पावडर 1/2 टीस्पून, जिरे पावडर 1/4 टीस्पून, गरम मसाला 1/2 टीस्पून, जिरे 1/2 टीस्पून, 1 तेजपत्ता घेतला आहे, 1 लवंग, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण एक कुकर घेऊया. आता यामध्ये भिजवलेले चणे टाकूया. 2 कप भिजवलेले चणे आपण घेतले आहेत. आता कुकरमध्ये 4 कप पाणी आपण टाकणार आहोत. आता चण्यामध्ये टाकूया 1/2 टीस्पून मीठ आणि 1/2 टीस्पून तिखट लाल मिरची पावडर. यामध्ये ॲड करूया बारीक कट केलेली अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची. 1 तेजपत्ता आणि 1 लवंग यामध्ये टाकायचे आहे. आता यामध्ये 1/2 टीस्पून ऑइल टाकूया. ऑइल टाकल्यामुळे चणे शिजताना ते पाणी कुकरच्या बाहेर येत नाही. आता कुकरला झाकण लावून हाय फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर गॅस स्लो टू मीडियम फ्लेमवर करून चणे 15 मिनिट शिजवून घ्यायचे आहेत. चणे बॉईल होत आहेत तोपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटोची प्युरी तयार करून घेऊया. सर्वात प्रथम आपण कांदे कट करून घेऊ. 2 मीडियम साईजचे कांदे आपण घेतले आहेत. कांदा आपल्याला एकदम बारीक कट करायचा नाही आहे, तर आपण रफली चॉप करून घेणार आहोत. कांदा कट करून झाला आहे. आता तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करून घेऊया. कांद्याची पेस्ट तयार झाली आहे, ते एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता आपण टोमॅटो कट करून घेऊया. 2 टोमॅटो आपण घेतले आहेत. हे टोमॅटो आपण रफली चॉप करून घेणार आहोत. टोमॅटो कट करून झाले आहेत. आता ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून टोमॅटोची प्युरी तयार करून घेऊया. हे पहा, आता आपली टोमॅटो प्युरी तयार झाली आहे. ते एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण एका बाउलमध्ये सर्व सुके मसाले घालून पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. आता या मसाल्यांमध्ये 2 ते 3 टेबलस्पून पाणी आपण टाकणार आहोत आणि चमच्याने ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मसाला पेस्ट रेडी आहे. आता आपण गॅसवर एक कढई ठेवू. कढई चांगली तापली आहे. आता यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल आपण टाकणार आहोत. तेल चांगले तापले आहे. आता यामध्ये
आपण जिरे टाकणार आहोत। हाफ टीस्पून जिरे आपण यामध्ये टाकले आहेत। जिरे चांगले फ्राय झाले आहेत। आता यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आपण टाकणार आहोत। अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आता फ्राय झाली आहे। आता आपण यामध्ये कांद्याची पेस्ट टाकूया। हे सर्व पदार्थ चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि सतत हलवत राहायचे आहेत। कांद्याची पेस्ट 1 ते 2 मिनिट मीडियम फ्लेमवर हलक्या गुलाबी रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची आहे। कांदा चांगला फ्राय झाला आहे। आता यामध्ये टाकूया आपण बनवलेली मसाला पेस्ट। हा सर्व मसाला आपण चमच्याने मिक्स करून घेऊया। हा सर्व मसाला मीडियम फ्लेमवर आपण 1 ते 2 मिनिट चांगला फ्राय करून घेणार आहोत। मसाला चांगला फ्राय झाला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकूया। आता सर्व मसाला आणि टोमॅटो प्युरी चमच्याने मिक्स करून घेऊया। हा मसाला 1 ते 2 मिनिट मीडियम फ्लेमवर चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, अगदी तेल सुटेपर्यंत। मसाला चमच्याने अधूनमधून हलवत राहायचा आहे, म्हणजे तो कढईला चिकटणार नाही। आणखी 1 मिनिट आपण मीडियम फ्लेमवर मसाला शिजवून घेणार आहोत। हे पहा, आपला मसाला आता चांगला फ्राय झाला आहे आणि त्यातून तेल रिलीज होत आहे। या मसाल्यामध्ये आता बॉईल केलेले चणे टाकूया। 1 चमचा चणे आपण यामध्ये टाकणार आहोत। आपण पाहू शकता चणे खूपच छान शिजले आहेत। हे चणे आता आपण स्मॅश करून घेणार आहोत। तुम्ही चमच्याने किंवा स्मॅशरने हे चणे स्मॅश करू शकता। चणे आपल्याला थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत। हे स्मॅश केल्यामुळे भाजीला बाइंडिंग चांगली येते। चणे मिक्सरमध्ये ग्राइंड करून टाकले तर त्यामुळे भाजीची चव बिघडते, त्यामुळे शक्यतो चणे हे स्मॅश करूनच टाका। आता बॉईल केलेले सर्व चणे मसाल्यामध्ये टाकून घेऊया। दोन कप भिजवलेले चणे बॉईल करण्यासाठी आपण 4 कप पाणी वापरले आहे। चणे आणि मसाला चमच्याने मिक्स करून घेऊया। आता यामध्ये चणे बॉईल केलेले पाणी आपण टाकणार आहोत। 4 कप पाणी आपण चणे बॉईल करण्यासाठी टाकले होते, तेच पाणी आपण या मसाल्यामध्ये टाकले आहे। सर्व मसाला आणि चणे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हा चणा मसाला 2 ते 3 मिनिट स्लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे। भाजी स्लो टू मीडियम फ्लेमवर शिजवली तर भाजीला तरी चांगली येते। हे पहा, भाजी आपण मंद आचेवर शिजवली आहे, त्यामुळे भाजीला तरी चांगली आली आहे आणि रंगही खूप छान आला आहे। आपला सुपर हेल्दी अँड सुपर टेस्टी चना मसाला तयार झाला आहे। आता तो एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। इतका मस्त सुवाद दरवळतोय, आहा हा।
क्या बात है. तुम्ही चना मसाल्याचे टेक्स्चर पहा, एकदम परफेक्ट टेक्स्चर आले आहे. आपल्याला रेस्टॉरंटमध्ये आणि धाब्यावर मिळतो ना, अगदी तशीच कन्सिस्टन्सी आली आहे आणि तसाच रसरशीत चना मसाला झाला आहे. काही सिक्रेट टिप्स वापरून आपण हा चना मसाला बनवला आहे. याच पद्धतीने तुम्ही देखील चना मसाला नक्की बनवून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. चना मसाला एकदम परफेक्ट झाला आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. सुपर हेल्दी आणि सुपर टेस्टी चना मसाला रोटीसोबत, नानसोबत, जिरा राईस किंवा भाकरीसोबत खूप छान लागतो. तुम्ही ही नक्की बनवून बघा, तुम्हाला ही नक्की आवडेल. चना मसाला आपण जिरा राईस सोबत सर्व करणार आहोत. हे पहा, अगदी रेस्टॉरंट आणि धाब्यासारखा सुपर हेल्दी अँड सुपर टेस्टी चना मसाला तयार झाला आहे. आता आपण हा टेस्ट करून पाहूया. वाव, चना मसाला एकदम छान झाला आहे. अगदी रेस्टॉरंट आणि धाब्यावर भेटतो तसा. तुम्ही ही नक्की ट्राय करा.